सह्याद्रीचं मुकुट म्हणून ओळखलं जाणारं अलंग, मदन आणि कुलंग हे त्रिकूट बदकंतीसाठी सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरसोबत आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. आंबेवाडीमधून ट्रेक चालू केल्यानंतर खिंडीमध्ये आपण या ठिकाणी येऊन पोचतो आणि या ठिकाणी काही कोरीव असे शिल्प आहेत आणि या किल्ल्यांचा नकाशा आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं. आंबेवाडीमधून अलंग, मदन आणि कुलंग हे तिन्ही किल्ले आपल्याला दिसतात व तिथून आपला ट्रेक सुरू होतो. आपण एका खिंडीमध्ये येऊन पोचतो. त्या खिंडीच्या डाव्या बाजूला अलंग किल्ला आहे आणि उजव्या बाजूला मदन किल्ला आहे. आज आम्ही SRAच्या सांगण्यावरनं मदन किल्ला पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. सह्याद्री म्हणजे बुरुज, माची आणि काळ्या कातळातील दौलत. सह्याद्री म्हणजे नुसत्या दऱ्याखोऱ्या नाही तर जीवन जगण्याची एक पद्धत म्हणजे आहे सह्याद्री. कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. 2-3 पॅच कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्यांचा आहे. मदनगड जाताना मदनगड हा किल्ला तसा बराच प्राचीन आहे आणि तेवढा दुर्गमसुद्धा आहे. या परिसरातील भटकंती जर आपल्याला करायची असेल तर सर्वात योग्य कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिना आहे, कारण तोपर्यंत या किल्ल्यांवरती पिण्यासाठी पाणीसुद्धा उपलब्ध आपल्याला होऊ शकतं. मदनगड किल्ल्यावरती जाणारा पायरी मार्ग हा अत्यंत कठीण आहे आणि कातळात कोरलेल्या पायरी मार्ग आहे. त्यामुळे हा किल्ला कठीण श्रेणीमध्ये गणला जातो आणि या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 4900 फूट एवढी या किल्ल्याची उंची आहे. किल्ल्याचा माथा तसा छोटासा आहे दोन्ही किल्ल्यांच्या तुलनेमध्ये आणि हा किल्ला जर आपण पाहिला तर कदाचित हा किल्ला टेहळणीसाठी दोन्ही किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या मदनगड किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी. मदनगड किल्ल्याचा अवघड असा पायरी मार्ग चढत असताना आपण जर उजव्या बाजूला लक्ष दिलं तर हा सुंदर परिसर, सुंदर दृश्य आपल्या नजरेस पडतं. सह्याद्रीचा मुकुट म्हणून समजलं जाणारा हे त्रिकूट आहे, अलंग, मदन आणि कुलंग. आता आपण मदनवरती येत आहे आणि त्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. मदनगड किल्ल्यावरती अनेक लहान मुलं आम्हाला या ट्रेकमध्ये भेटली. त्यांच्या जिद्दीला खरोखर सलाम आहे. बराचसा पॅच हा कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये असलेल्या या पायऱ्या मदन किल्ल्याच्या. इथे थोडासा क्षणभर आराम करून आम्ही पुढच्या किल्ल्याच्या चढाईसाठी सुरुवात केली आणि खरोखर इथून पुढे मात्र प्रवास जो होता तो खरोखर खडतर होता, कारण सेल्फ केल्याशिवाय या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. अत्यंत धोकादायक असे टप्पे या मदनगड किल्ल्यावरती जात असताना आपल्याला लागतात आणि या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने रोप असेल तर आपण सुरक्षितरित्या मदनगड किल्ल्यावरती पोहोचू शकतो, अन्यथा या ठिकाणी किल्ल्यावर जाणं खूप धोकादायक आणि जीवघेणं ठरू शकतं. या ट्रेक दरम्यान माझ्यासोबत असलेली भाग्यश्री ही एक चांगली ट्रेकर आहे, परंतु तिने क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग यापूर्वी कधी केलेलं नव्हतं आणि या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी तिने हा ट्रेक जॉईन केलेला होता. अवघड पायरीमार्गाचा टप्पा पार करून आम्ही आता येऊन पोचलो होतो 50 फुटाचा असलेला क्लाइम्बिंग पॅच, जिथे आपल्याला रोपच्या साहाय्याने किल्ल्याच्या माथ्यावरती जायचं आहे. नव्वद अंशामध्ये 50 फूट उंच
एवढा हा क्लाइम्बिंग पॅच आहे आणि हा पार करून आपल्याला गडमाथ्यावरती जावं लागतं. क्लाइम्बिंग पॅच क्लाइम्ब करून आता मदनगडच्या वरच्या बाजूला आलेलो आहे आणि या बाजूला आपण जर पाहिलं तर सह्याद्रीचं वेगमय दृश्य आपल्याला दिसेल. समोर दिसणारा अलंग हा मदन आणि याच्या पलीकडे असणारा कुलंग आणि सह्याद्रीमधल्या अवघड गडांपैकी अवघड किल्ल्यांपैकी मदनगड हा एक अवघड किल्ला समजला जातो आणि त्या किल्ल्यावरती आता आपण आहे. कळसुबाई डोंगर रांगेमध्ये असणारे हे त्रिकूट आहे, अलंग, मदन आणि कुलंग. त्यामधील अवघड समजला जाणारा मदनगड म्हणजे मदन किल्ला आणि त्याच्या जवळपास आपण वरच्या भागावर थोड्या वेळात पोहोचणार आहे. पाठीमागे जो दिसतोय माझ्या तो अलंग आहे, हा मदन आहे आणि याच्या पुढे कुलंग आहे आणि बराचसा अवघड पॅचेस या मदन गडावरती आहे आणि ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्यांनी आपल्याला वरपर्यंत पोचायचं आहे, त्या टॉपपर्यंत आपल्याला जायचं आहे. मदनगड किल्ल्याचा तसा फारसा काही इतिहास उपलब्ध नाही आहे किंवा त्याच्या नोंदी देखील नाही आहेत. टाळण्यासाठी दोन्ही या किल्ल्याची निर्मिती केली असावी असा या किल्ल्याच्या बांधणीवरनं रचनेवरनं एक अंदाज वर्तवला जातो. कातळामध्ये कोरलेला पारी मदनगड किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे, सध्या ढासळलेलं आहे. त्या ठिकाणी चौकट बघा मोडकळीस आलेलं आहे आणि ह्या बाजूला हा अलंगड आहे. या ठिकाणी कोरीवरचं गुफेसारखं आहे, कदाचित देवड्या असाव्या त्या सैनिकांच्या आरामासाठी असलेली जागा आणि प्रवेशद्वाराच्या वरती पायरी मार्ग आहे. प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर हा कातळामधला आणखी एक पायरी मार्ग आहे आणि आता आपण टॉपला पोहोचतोय मदनगड किल्ल्याच्या. टॉप व्ह्यू आहे. पाठीमागचा जो आहे हा कुलंग किल्ला आहे आणि आता उभा आहे आपण मदनगडवरती आणि त्याच्या बाजूला असलेला हा अलंगड आहे. मोठा प्रशस्त असा परिसर असलेला अलंगड आणि कुलंगड देखील प्रशस्त आहे. मदनगड त्या तुलनेमध्ये थोडासा छोटा आहे, वरचा परिसर एवढा मोठा नाही आहे, छोटा भाग असलेला मदनगड आहे, पण मात्र चढाई अवघड आहे. कातळामधले कोरलेल्या पायऱ्या आहेत, त्यानंतर रॉक पॅचेस आहेत 2-3, तिथे खूप सांभाळून तुम्हाला यावं लागेल. एका ठिकाणी तुम्हाला क्लाइम्बिंग करायला लागते. ते अवशेष आहेत आणि ते समोर एक पाण्याची टाकी देखील आहे.
पाण्याची टाकी, त्याच्या बाजूला आणखी एक पाण्याची टाकी. कलरफुल आहेत मस्त. मदनगड किल्ल्यावरती असलेल्या या 2 पाण्याच्या टाक्या आहेत आणि जवळपास फेब्रुवारीपर्यंत या टाक्यांमध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध असतं. मदनगड किल्ल्यावरती असलेलं हे छोटं शिवलिंग आहे. पाण्याच्या टाक्यांच्या बाजूलाच हे शिवलिंग आपल्याला पाहण्यास मिळते. मदनगड किल्ल्यावरची ही समोर दिसणारी गुफा आहे आणि आपण मदनगड किल्ल्यावर जर मुक्कामी येत असाल तर या ठिकाणी जवळपास 25-30 लोकांची राहण्याची चांगली व्यवस्था या गुहेमध्ये होऊ शकते. मदनगड किल्ल्यावरची ही गुफा आहे. मदनगड किल्ल्यावरची गुफा होती आणि समोर जो दिसतोय तो याचा एकदम टॉपचा भाग आहे. आणि तिथे आपण जाऊन आपला किल्ला, त्या किल्ल्याची भ्रमंती आपली पूर्ण होणार आहे. आजच्या दिवसातला पहिला किल्ला मदनगड. आणि मदनगडचा एवढा अवघड किल्ला इथं बघा, इथं बघा. मदनगडची एवढी अवघड चढाई करून एक 6 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 5 वर्षाचा मुलगा आहे. एवढ्या छोट्या ट्रेकरची देखील जिद्द बघा किती मोठी आहे. आणि क्लाइम्बिंग पण केलेलं आहे आणि यशस्वी दोघांनी पण क्लाइम्बिंग केलं असते. हास्य बघा. ही आहे सह्याद्रीमधली मजा आणि हा आहे सह्याद्रीमधला आनंद. आणि आता मदनगड आमचा ट्रेक पूर्ण झालेला आहे. दुर्गभ्रमंती देखील पूर्ण झाली आहे आणि आता मदनगड उतरण्यासाठी आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि जेवण करून नंतर समोर दिसते अलंगड. त्या अलंगड मदनगडचा हा टॉप व्ह्यू आहे, वरचा भाग सर्वात. आणि हा पाठीमागे दिसणारा अलंगड आहे. त्यानंतर हा डाव्या बाजूला दिसतोय तो पुलंगड आहे. मदनगडची माथ्याची भटकंती पूर्ण करून 50 फूटचा टप्पा रॅपलिंग करत आम्ही अलंगडच्या दिशेने मार्गस्थ झालो. मदनगडचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचे 2 व्हिडिओ देखील आपण पाहायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.